मंडळी, मी धनश्री डोके माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे। आज आम्ही आलो आहे भीमाशंकरला भोरगिरी मार्गे। आम्ही आज सकाळी किती वाजता बाहेर पडलोय? 7 वाजता बाहेर पडलोय। 8:30ला आमची बस आली। आता वाजले दुपारचे 3:30। आम्ही भोरगिरीला पोहोचलोय आणि आता इथून पुढचा प्रवास कसा असेल तो बघा। हे आहेत आमच्या बरोबरची गँग। हॅलो, भुकेलेली गँग। या चला इंट्रोडक्शन। माझ्या सवंगड्यानं तुमचं भोरगिरी ते भीमाशंकर ट्रेकला स्वागत आहे। तर थोडा ट्रेकचं इन्फॉर्मेशन देतो तुम्हाला। आपण भोरगिरी करणार होतो पण काय कारणास्तव आपली बस लेट झालेली आहे, त्यामुळे आपण आता भोरगिरी स्किप करून डायरेक्ट भोरगिरी टू भीमाशंकरचा रोड पकडतोय। 8 किलोमीटरचा रोड आहे, जंगलातून चालायचं आहे आपल्याला। मध्ये बरेचसे वॉटरफॉल वगैरे भेटतील आपल्याला, बरेचसे ओढे भेटतील, ते क्रॉस करायचे आणि गुप्ता भीमाशंकरपर्यंत पोहोचू आणि तिथून पुढे मेन मंदिराजवळ पोहोचणार आहोत। तर त्यापूर्वी प्रत्येकाने स्वतःचं नाव आणि कुठून आलं एवढं सांगायचं आहे, आणि म्हणजे जेणेकरून प्रत्येकाला तुमचं नाव माहीत पडेल आणि थोडी इन्फॉर्मेशन शेअर होईल त्यांच्याबरोबर। तर मी रोहन थोरात, मी कामोठेवरून आलो आहे। मी श्रीकांत, मी पनवेलवरून आलो आहे। मी जगदीश गुप्ता दिव्यावरून आलो आहे। विश्वराज जांभळे कुर्ल्यावरून आलो आहे। मी मयुरेश सूर्यवंशी नाशिकवरून आलो आहे। उमेश जांभळे CBD बेलापूर। बघूया किती वेळ लागतोय तो। अरे बस पोहोचण्याचा आराम होता, 5 मिनिट आधी आला आपण। बस पोहोचायच्या आधी 5 मिनिट आले बरोबर। चला। ओम नमो पार्वती पते हर हर महादेव। गणपती बाप्पा मोरया। आमची गाडी लेट पोचल्यामुळे ST लेट झाली, त्याच्यामुळे आम्ही भोरगिरी किल्ला आणि अदर जे स्पॉट होते ते आम्ही कॅन्सल केले आणि आता आम्ही भोरगिरी टू डायरेक्ट भीमाशंकर मंदिर ट्रेक करतोय। आणि आत्ताचा जो रस्ता आहे तो एकदम सोपा आहे, म्हणजे असं जास्त खडबडीत नाही आहे, स्ट्रेट रस्ता आहे आणि हा जवळजवळ 7-8 किलोमीटरचा आहे। आणि आता काळोख पण व्हायला लागलाय, संध्याकाळचे आता 4 वाजलेत आणि आमची गँग चालू आहे। अर्धे पुढे आहेत आणि अर्धे पाठी आहेत। हॅलो। आणि आमच्या बरोबर ही छोटी ट्रेक मेंबर पण आहे। नाव काय तुझं? तनुश्री। तनुश्री, कितवीला आहे तू? पहिलीला आहे तू? चल। हाय तनुश्री, आय एम धनश्री। तू किती ट्रेक केले की पहिलाच आहे? कुठे कुठे गेलेली सांग? कुठे कुठे गेलेली सांग? मोठ्याने बोल। जंजिराला। हा, आणि विसरली? कुठे? तिथं नाही। प्रबलगड, कलावंती दुर्ग। कलावंती पण केला तू? सोंडाई। मला करायचं अजून कलावंती। वरती नव्हती ना? मजा येते तुला? पाय नाही दुखत तुझे? काय मम्मी चेपून देते ना? मम्मी चेपून देते ना पाय तुझ्या? चला तनुश्री सोबत। भीमाशंकरला येण्यासाठी मुंबईवरून ST पण आहेत जे आम्ही आलो आहे, परत पुण्यावरून पण आहेत। पुणे चाकण मार्गे तुम्ही भीमाशंकरला येऊ शकता आणि इकडे यायला 2-3 मार्ग आहेत, जिथून तुम्ही डायरेक्ट मंदिराजवळ सुद्धा गाडी येते। सो तुम्ही त्या मार्गाचाही वापर करू शकता। जाम सगळे काय कोण कोण काय काय खाते बघू दे। घाटी चटणी कोणाला पाहिजे? घाटी चटणी टाक थोडी ही घाटी चटणी आणि व्हीट ब्रेड, चटणी, वडापाव, वडापाव। तुमचा हात फ्री तो वडा चाय गरम, चाय गरम, चाय गरम, मसाला चाय गरम, चाय गरम, चाय सगळे इकडे झालेत। इडली बोला, इडली।
श्रीकांत काय खातो की नाही जाम पाहिजे का? तिला पाहिजे का जाम? पुरी भाजी अरे उपवास, हा उपवास वाला माणूस. घरून खाऊ आणलेला सगळ्यांनी, पोटोबा झालाय आणि आता आम्ही लागलोय पुढच्या प्रवासाला. आणि आता पाऊस पण आलेला आहे, मस्त असं वातावरण झालेलं आहे, गार गार. आणि हे सगळे रेनकोट घातलेले कावळे. चला मस्त असं सगळीकडे धुकं पसरलेलं आहे, समोरचं काही दिसत नाहीये. आमच्या ट्रेक लीडकडून आम्हाला समजलंय की जर उजेड असेल तर आम्ही गुप्त भीमाशंकर करणार आहे, नाहीतर मग आम्ही डायरेक्ट भीमाशंकरला जाणार आहे. आपण केलं मुलं. हॅलो सारिका. हाय. हिरवगार चादर अंतरलेली आहे, निसर्गाची चादर. या निसर्गाच्या ह्या वाटेतून आम्ही चाललो आहे भीमाशंकर. इकडे आल्यावर 2 वाटा फुटतायत, इकडून जायचं की इथून जायचं. आमचे अर्धे सवंगडी वरती गेलेत, आवाज देऊन आम्ही आता ह्या दिशेने चाललेलो आहे. मोकळ्या रस्त्यातून चालून आल्यावर आता पुढे घनदाट जंगल लागणार आहे, जे आपल्याला भीमाशंकरच्या दिशेने घेऊन जाणार आहे. कसं आहे, आता गेलीस ना हा एवढा वेळ तुला एन्जॉय नाही करता येणार. हो. प्रत्येक जण घुसणार तिथे, त्या पिंडीजवळ फोटो काढणार, वरतून वॉटरफॉल पडतो डोक्यावर. आणि सकाळी जरा फ्रेश येतील. एवढं सकाळ सकाळी कोण येत नाही तिकडे, हा जास्त असं हे नसतं. आजोबा चला. हा सगळा ग्रुप आमचा जवळजवळ 18 जण आहेत. 18 आहेत ना आपण? हो 18 जण. हळूच बोलतो तो. 17 आहेत. 17 आहेत. 17-18 जण आहेत. ते दमलेले आहेत. हे सगळ्यात दमलेले सदस्य आहेत, जे लास्ट आहेत. पहिले आम्ही समोर होतो, नंतर लास्ट झालो. काय झाड आडवा टाकलाय ना, हे काय? अरे सगळं पुढे गेले का? झाड आडवड असेल तर इकडचा रस्ता असतो. भीमाशंकर मग काय राहिलं? पार की नजर निर्मा सुपर. इकडे आता 2 रस्ते जातात, उजेड आहे तो आम्ही आता प्लॅन करतोय इथे गुप्त भीमाशंकरला जायला, हा रोड. आणि आता आम्ही इकडून आलेलो आहे, इथे असं एक भलं मोठं झाड पडलेलं आहे. चला रस्ता चेंज. आमचे ट्रेक लीड पुढे चालत आहेत, त्यांना फॉलो करत आम्ही चाललेलो आहोत. ओ बघू शकता या रेबिन लावलेले जागोजागी, तर यावरून तुम्हाला रूट कळतो कसा येतो. हां चालू आहे चालू आहे. अरे इथे पण रिबीन आहेत, ते पण आहेत. घनदाट जंगलातून आपण चाललेलो आहोत. तनुश्री तनुश्री चालते. तनुश्री थकली का तू? नाही थकली. व्हेरी गुड. आता आम्ही जवळ पोचलोय, इथून पाणी दिसतंय आणि चला पाऊस पण आलेला आहे. आता आम्ही चाललोय गुप्त भीमाशंकर.
पाण्यातून वाट आहे. आणि मस्त असा रस्ता आहे. आणि हा जो रस्ता जातो हा क्रॉस करून जायचा आहे इथून. आणि हा जातो गणपती मंदिराकडे. आणि खालचा जो रोड जातोय, रस्ता जातोय, तो जातोय गुप्त भीमाशंकरकडे. आता इकडे जो धबधबा आहे त्याच्या खाली गुप्त भीमाशंकरची पिंडी आहे, ती आता आपण बघणार आहे. फोटो सेशन चालू आहे प्रत्येकाचं. आपलाच ग्रुप राहिला आहे ना आता इथे. काळोख पडायला लागलेला आहे. इथून 15 मिनिटावर भीमाशंकरांचं मंदिर आहे. तो आम्ही आता जातो आहे. आणि मगाशी आलेल्याच वाटेने आम्ही परत वरती. अंधार पडायच्या आधी जेल पोचलं पाहिजे. श्रावण महिना सुरू आहे आणि उद्या परवा श्रावणी सोमवार आहे. आणि आज आम्ही भीमाशंकराचं दर्शन, 12 ज्योतिर्लिंगापैकी एक भीमाशंकराचं दर्शन करतो आहे. आणि तिकडे खूप गर्दी असते, पण तुम्ही दिवसा याल तर खूप गर्दी असते. आणि आत्ता आम्ही कसं संध्याकाळचं जातो आहे, 7 नंतर थोडी पब्लिक कमी असते, तर आम्हाला गर्दी कमी भेटेल हीच अपेक्षा आहे. लेट्स सी. प्लॅनमध्ये चेंज झालेला आहे. आम्ही आता वरतून जे चढून आलेलो ते चढून न जाता आम्ही हा रस्ता क्रॉस करून गणपती मंदिराकडे जाणार आहे. जास्त काही डीप नाही आहे, छोटासा रस्ता आहे. अंधार पडलेला आहे आणि अंधारात जंगलातून आम्ही चाललेलो आहोत. मोरया. गणपती मंदिराकडे आता आम्ही पोचलोय. गणपती बाप्पा मोरया. गणपती जायला वाटच ठेवली नाही, सगळीकडे नवस करते गेली. कोणाचा नवस असेल तर इथे दगड एकावर एक लावून तो नवस फेडला जातो. इथे सगळ्यांनी नवस केलेले आहेत. हे सगळे जे दिसत आहेत ते हे नवसाचे आहेत सगळे. हा ह्यांचा नवस मोठा होता वाटतं. त्यांचे छोटे छोटे. गणपती मंदिराच्या समोरच ही हनुमंताची मूर्ती आहे. गणपती बाप्पा. नमाज पूर्ण झाल्यावर करायचंय की अगोदर करायचंय? दोन्ही करायचं. दोन्ही करायचंय. तिथून मस्त असा धबधबा आहे.
कॅमेरामध्ये एवढा क्लिअर दिसत नाही आहे, पण असं खरोखर बघायला खूप छान वाटतंय. खळखळ असा पाण्यांचा आवाज. खाली असं उतरून खाली असं थोडं असं पोहायला वगैरे अशा प्रकारे आम्ही वरती पोचलोय. च्या रस्त्याने आम्ही वरती आलेलो आहे आणि इकडे माकडं दिसत आहेत. ठीक आहे, कम्फर्टेबल. संध्याकाळचे 7 वाजलेत. आणि मंदिराचं टोक दिसलेलं आहे, एक मंदिराचा कळस दिसलेला आहे. पण आता मंदिरात गर्दी असेल तर आम्ही शक्यतो 9 वाजता वगैरे जायचा प्रयत्न करणार आहे. तोपर्यंत आम्ही इथे चहा नाश्ता काही भेटतोय का बघतो. मंदिराच्या पायथ्याशी इथे गाड्या डायरेक्ट येऊ शकतात, गाडी घेऊनही येऊ शकतो. हे मंदिर इथे जे दिसतंय ते मंदिर आहे आणि ह्या इथे गाड्या वगैरे पार्किंगची व्यवस्था आहे. हे जे दिसतंय ते मंदिर आहे आणि आता आम्ही थोडं फ्रेश वगैरे होतो. हा आमचा स्टे.